समाधान प्राप्त झाले। हे यशाच्या यशवंता, गुणाच्या गुणवंता, कलेच्या कलावंता, नाथांच्या महानाथा अशा माझ्या रघुनाथा तुझ्या चरणी या राजकन्याचा प्रणाम। खरोखरच परमेश्वरा, समजू लागल्या दिनापासून आषाढी भोजनी श्रेणी परमेश्वरा तुझ्याच नामाचा उच्चार केल्याने म्हणजे तोच माझा वैकुंठीचा नारायण। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। मातृदेवता आणि पितृदेवतेला दिलेला असे आविर्भावाचं वचन त्रिकाल सत्यात आणि सत्यात उतरण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारा हा सर्वदत्त राज करतात। लाख प्रजाजनांच्या मुखावरती शब्द निघते राज करता तुमच्या हस्तात हस्त देऊन जखडबंद झालेला हा तुमचा पुत्र आणि हे शब्द ज्यावेळी माझ्या प्रजेच्या मुखावरती निघतायत तुम्हाला सुद्धा धन्यवाद। या लोकांचा मार्ग सोडून परलोकी ज्यावेळी तुम्ही पदार्पण केलं आणि सारी राज्याची सूत्र माझ्या हस्तात दिली, माझ्या राज्यात असणाऱ्या सप्त सुवासिनी कुंकुम तिलक धारण केलं, गो ब्राह्मणांच्या साक्षीने हा राजकीट माझ्या मस्तकी बहाल केला गेला। बंगल्या ध्वजावळी राहून राष्ट्राची राज शपथ घेतली, जगेल तो सत्यासाठी आणि मरेल तो सुद्धा परमेश्वरा। हे सातत्य आणि सत्यात उतरवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली आले, पण असत्य केव्हा आचरणात आणणार आहे। पण बोलता बोलता क्षणी परमेश्वरा तुझ्या नामाचा कुठेतरी विसर पडला।
कृष्णदामी दत्त हनुमान करून सज्जनांचा उद्धार करणाऱ्या माझ्या चरणाची धुळीकण मस्तकी चर्चित करतात क्षणी मनाला समाधान हे तो आश्रय चरण केलाय पण आश्रमात येण्यासाठी मी म्हणून आश्रमात येताय या चंद्र द्वारा मी आश्रमाचा कानाला कोपऱ्यात धन्य वाटू लागलं मला आजच्या दिवशी या आसनस्थ वा सुस्वागतम या छात्रंतीला मान देताय आणि आता आदर चित्त स्वागत केलाय मन मला धन्य वाटू लागलं तुमच्यासारख्यांचे चरण कमल आमच्या राज दरबाराच्या ठिकाणी आले याच्यासारखं पवित्र जगात काय असेल साधू संतांचे घरात रोज दिवाळी दिसला आणि त्यात युक्तीप्रमाणे तू आज आमचं अभिनंदन स्वागत करताय मनाच्या ठिकाणी समोर पण मला सांगे अरे नित्यशास्त्र आज दरबाराकडे मिळेल का त्याप्रमाणे अंशुमय वदनाने तुम्हाला स्मरण करतात पण त्याच्याही पलीकडे जाऊन ते का पाणी नसते पण आजचा दिवस तुझ्या जीवनात तुमचं शंकरा योगासुद्धा मला हसतोय जीवन आजचा दिवस म्हणजे आनंद परमानंद आणि अत्यानंद आहे अत्तरांच्या सगळे भौतिकांच्या लागल्या एवढं कशाला ते गुन्हे तोडून तो हे मरले ते त्या राजप्रसाद उदय दिवस येतो माझ्या मुलाच्या नामकरणाचा आणि त्या क्षणी तुमचं आगमन झाले योग्य त्या वेळी आणि योग्य त्या स्थळी. आणि त्यातच जातक कर्म तुम्ही पाहावं असं माझं सत्य जनाला ब्राह्मणांच्या मुखावरती निघालेली वागेश्वरी काय सत्य आणि सत्य हे राजकन्याचा पुत्राचं जातक कर्म करत आहे तर तेच करण्यासाठी मी तत्पर माझं आहे ही सारी लीला त्या वैकुंठीच्या नारायणाची आहे बरोबर आहे अरे तुझा कुशीकुळात पुत्र जन्माला आला पण तो जन्माला आला तो कोणत्या त्रणास माहिती का कोणत्या अरे कृष्ण रोगाने तो म्हणते शब्द निघते पुत्र येतो कुष्ठ रोगी जन्माला परमेश्वराचा दिला सगळा पुत्र माझ्या पोटी पुत्र कृष्ण रोगाने तो मंडित झाला म्हणून भाव एकांक जुगन करतात स्थिरतेजवळून अस्थिरतेजवळ माझी पावलं वळली सत्याजवळून सत्याजवळ माझी जीवा वळवळू लागली मुलीवर सांगाव मी काय करू तुझ्या जीवनात कुठेतरी समाधान होतं त्या समाधानाचं कुठेतरी असमाधान काय कुष्ठरोगी पुत्र मग त्या पुत्राचं पालन पोषण कसं करावं मी नामकरण विधी कशी करावी नसणाऱ्या स्त्रिया मला काय बोलतील पण शेवटी बापाची
जेणेकरून माझा पुत्र चांगला होईल या राजाचं कार्य करून या राजगादीवर विराजमान होईल. नारायण नारायण. एवढं स्वप्न मी पाहतो. आणि याच्यावरती पर्याय तो पण मार्ग खडताय. कोणता मार्ग? कोणताही मार्ग असू दे तरी कोणा पाषाण रूपी हृदय बनाव. आणि तो मार्ग खडण्यासाठी बघतो. म्हणजे आज हृदयावर पाषाण ठेवावं. हा. आणि तो मार्ग कोणता पर्यंत असावा? पाषाणाचा हृदय करून मी मार्ग अवलंबन करावा. सांगासा कोणता मार्ग आहे जेणेकरून माझा पुत्र चांगला होईल. आणि तो मार्ग कोणता असेल हे सांगा. अरे हा संसर्ग जन्म रोग आहे. आणि तो जर काय तुझ्या राष्ट्रात जर का बालक राहिल्यास आहे तरी कित्येही घडते. घरांचे संसार उद्ध्वस्त होते. याच्यापेक्षा तुझ्या जीवनात तुझ्या पुत्राचा तुला पुत्र तुमच्या मुखावटे शब्द निघाले पुत्राचा त्याग कर म्हणून. पण ज्याला जन्म दिलाय त्याला समजतो पुत्र पित्याचं नातं काय असतं ते. पण एकच गोष्ट आहे, माझ्या संसाररूपी सागरात माझा साथ देणारी माझी धर्मपत्नी म्हणजे राणी संध्यावली. बरोबर. तुमच्या मुखावरती शब्द निघाले ते सत्य आहे की कुष्ठरोग हा फैलावणारा रोग आहे. जेणेकरून माझ्या राज्यात असणाऱ्या सारे पुत्र मेले राहतील. माझा एक मेला तरी चालेल पण राष्ट्रात असणारे सारे माझे पुत्र जिवंत राहिले पाहिजे. पण याचा निर्णय माझ्याशी नाही. निष्ठावंत धर्मपत्नी आहे. त्या पत्नीचा विचार करेल. वापर करून राजा या तत्वाला पात्र होईल. अश्रुधारा माझ्या मेघणीवर एकसारख्या कोसळता येत तरी सुद्धा माझ्या निर्णयाला आशीर्वाद दे. त्याप्रमाणे भगवंता हे मी कलनाट्य निर्माण करतोय याचा मात्र गोड शेवट व्हावा हे कृष्णाचार्य सविनय वाटते.
लक्ष्मीकान्तकमलनयनं योगिर्विद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयर सर्वलोकनाथाय नमस्ते सर्वलोकनाथाय नमस्ते सर्वलोकनाथाय नमस्ते शांत आकार असलेला शशांक श्रेण करणारा पद्मनाभ देवांचा देव आणि विश्वाचा आधार आकाशासारख्या गणेशा सुंदर अवस्त्र लक्ष्मीचा पती ध्यानाच्या योगाची प्राप्ती करणारा आणि संसार सुखाची भीती नाहीशी करणाऱ्या जगाच्या त्या परमेश्वरा वैकुंठच्या नारायणा तुला मला साष्टांग नमस्कार साष्टांग नमस्कार साष्टांग नमस्कार पती परमेश्वराय नमः पती परमेश्वराय नमः पती परमेश्वराय नमः अरे वा रे गबाळा काय रे इकडे तिकडे काय पाहतोयस हा कळतंय मला बाहेर तुझी रवणा बाळ माझा इकडे तिकडे पाहतोय वा पण बाळ या धर्मपूर नक्कीच पाहिलं असेल ना तर आनंदाचं वातावरण निर्माण झाले याला कारण काय असेल तर बाळ तू आहेस याला जबाबदार कोण असेल तर तू आहेस कारण आज 10 दिवस झाले माझा बाळ राहिले ते 2 दिवस 2 दिवसांनी माझ्या बाळाचा नामकरण समारंभ करणार आहे एवढंच नव्हे सर्वांना सांगितलंय माझ्या मैत्रिणीला सांगितलंय माझ्या दाशींना सांगितलंय आणि इतरत्र त्यांच्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा सांगितले सांगण्यासाठी मी तयार झाले ओ जा आणि प्रत्येकाला आमंत्रण द्या आणि प्रत्येकाला सांगा धर्मपूर नगरीत राजकर्ते धर्मदत्त यांच्या मुलाचा वारसा आहे म्हणून प्रत्येकाने आमंत्रण करण्यासाठी जा प्रत्येकाला जबाबदारी दिली स्वामी मला म्हणाले अगं महाराणी तू जसं प्रत्येकावर जबाबदारी सोपवण्याचं कर्तव्य केलं ना तसं मी सुद्धा प्रत्येकाला सांगण्यासाठी तत्पर झाले आमच्या राज्यात सरसेनापती आहे आणि सेवक आहे यांच्या कर्मी सुद्धा प्रत्येक राष्ट्रात निरोप दिला आहे कारण राहिले ते 2 दिवस प्रत्येकाने आपापल्या परीने जबाबदारी पार पाडतायत होय ना प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडा कारण 2 दिवस राहिले ते माणसाचे पण प्रत्येक जण जबाबदारी पार पाडतायत जिकडे तिकडे पुण्यात तोरणे उभारलेत एवढंच नव्हे तर अष्टराच्या सण आणि मोठ्याच्या आंघोळ सुद्धा घालण्यात आलेले वा 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 काय आनंद सोहळा आनंदाचं वातावरण निर्माण झाले का अरे काय भिजवलेच ना अरे आईला भिजवलं काय नाही पण रागवणार रागवणार नाही चिंता करू नको हसतोय असाच हसत राहा होईल असाच हसत मला माहित आहे कारण
तुला झोप केव्हा येते? अरे अंगाई गीत गायल्याशिवाय तुला झोप येत नाहीये. म्हणून तुला अंगाई गीत हवंय ना? मुळी चिंता करू नको. मला अंगाई काही गीत गाते. रात्रीची वेळ झोपा लिंबोणीच्या झाडामागे चंद्र लपलेला आहे. होय तर? अरे होय बाळ. म्हणून म्हणते लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला बरोबर आहे स्वामी. ज्यावेळी एका बालकाची माता होते त्याच वेळी ती पिता. स्वामी बरोबर आहे. तुम्ही म्हणतात ते काही खोटं नाही. पण आजच्या दिनी तुम्हाला राग आला असं वाटतंय मला. नाही, होय ना? मी कुणावर राग करत नाही हा. आणि याच्या पुढे कुणावर राग करणारही नाही. कारण राग करण्यासारखं राहिलंय का? काय? ज्या परमेश्वरानं 3.5 हस्ताचा देह दिलाय तो चंदनाप्रमाणे प्रजेसाठी झिजवावं हेच आमचं सत्य आहे. बरोबर स्वामी. पण परमेश्वरानं ज्यावेळी संसार रूपी नौकेत ज्यावेळी मला लोटलं गेलं आणि तरुण करण्यासाठी तुझ्यासाठी धर्मपत्नी माझ्या संसारात आली आणि संसार रूपी नौका एकसाठी पाण्यावर तरंगू लागली. होय स्वामी. आता तुम्ही धन्य समजू लागलो. स्वामी आता काय हवंय? आपला संसार सुखाने समाधानी चाललाय, आनंदीत चाललाय आणि काय पाहिजे स्वामी? माणसाच्या जीवनात असतो
पण त्या आनंदाला कुठेतरी परमेश्वरानं दुःख सुद्धा दिले. पण स्वामी आजच्या रात दरबारी तुमची लावणे पडली. पण मी तुमच्याजवळ पाहिलं, तुमच्या मनाला समाधान नाही, तुमच्या मनाला आनंद नाही, तुमच्या मनाला स्थिरता नाही. याला कारण काय? राणी संध्यावली, हा? एका राजकर्त्याला विश्रांतीचं स्थान म्हणजे पत्नीचा महाल असतो होय स्वामी. आणि त्या चिन्हाचं वृत्तीनं तुझ्या महालापर्यंत माझी चरण कमल आली. हो. पण शेवटी संसारात एक स्त्री एक पराक्रमी पुरुषाचा हस्त असतो. म्हणून तर परमेश्वराने अर्धनारी नटेश्वराचं हे शरीर आम्हाला प्रदान केले. अर्धांग स्त्री आणि अर्धांग पुरुष. ज्यावेळी संसारात पदार्पण करतो त्यावेळी तो अर्धनारी नटेश्वर म्हणून या विश्वात प्रकट होतो. बरोबर आहे. संसारात भांडण असायला हवं, पण ते सुद्धा किती होय ना स्वामी. भांडण जर झालं, ते भांडण आपण ताबडतोब निभवायला पाहिजे. संध्यावली, मी विचारे तू जाणीलच ते सत्य आहे. बरोबर आहे ना? पण मी विचार एका गोष्टीचा करतोय. स्वामी, एका गोष्टीचा विचार. पण अशी कोणती गोष्ट आहे तुम्ही विचारी म्हणता? याला कारण काय? त्याच्या मुळाशी कारण तसंच आहे. अगं मी वेगळं कारण आहे. याच्या मुलाचे आगळं वेगळं ना कारण मी आहे. माझ्या प्रजेला बोलू शकत, ना भांडा तोटा तुला विनोदाचा करण्यासाठी. आणि संध्यावली मी कोणाला पण बोलू शकत नाही. पण स्वामी, असं काय घडलंय तुमच्या जीवनात? तुम्हाला कोण आज दरबारी बोललं का हो? तुमचा पण अपमान केला. राणी संध्यावली, बाळ खंडना, देवभंगना जर का माझी कोणी केली असती हा? तर कमरेला शिळा देऊन बसलेली गडरागडी त्याच्या शिरावर शिरछेद केला असता. पण ते घडलंय ते आगळं आणि वेगळं घडलंय. पण स्वामी, असं काय घडलंय तुमच्या जीवनात? म्हणून मी आज विचारी म्हणतात, तुमच्या जीवनात प्रियता नाही. अंग काय? खाल्लं, थरथर कापलं, याला कारण आहे काय? राणी संध्यावली, मला तुझ्याजवळ वचन आहे. काय? वचन हवं? लग्न मंडपात हवनाच्या वेळी सप्तपदी तुम्हाला वचन दिले, 7 जन्मी आम्ही एक सारखे राहू. तुम्ही माझे आणि मी तुमची. त्या वचनाची पूर्तता म्हणून आज तुझ्याजवळ हस्तात हस्तांग लावले. स्वामी, आणि ते बघा, जिथं माझ्यावर विश्वास नाही तुम्ही माझ्यावर कोणावर विश्वास. ज्यावेळी लग्न झालं, त्यावेळी लक्ष्मीच्या भावनेने तुमच्या भावना पाऊल ठेवून तुमच्या हाताला मिळाले. आणि आज वचनाची गरज काय स्वामी सांगा? माझ्यावर विश्वास नाही का हो स्वामी? आता माणसावर ज्यावेळी प्रसंग येतो त्यावेळी आप्त इष्ट सगळे सोयरे त्याला सोडून दूर जात असतात. ते सांगत असतात, हा आमचा कुणी नाही, हा आमचा कुणी नाही. मग स्वामी सांगा हो, मी कुठेतरी जीवनात चुकले का हो? माझ्या हातून तुमचा अपराध घडला का हो? संध्यावली मीच चुकलोय काय? आणि ती चुकीचं शासन तो माझा परमेश्वर मला देते. मला वचन दे. काय? आज तुम्ही एका तुमच्या भार्येकडून वचन मागण्यासाठी तयार झालात. नाही स्वामी, तुम्हाला वचन हवं आहे ना? आणि तुमच्या पत्नीवर तुमचा विश्वास नसेल ना? माझ्या मनाला होकार देशील. घ्या स्वामी, घ्या. राणी संध्यावली, मला सांग, सुखात आणि दुःखात तू सहभागी होतीस. आजपर्यंत माझ्या जीवनात तू प्रत्येक गोष्टीला मला सहकार्य केलं. पण महान गोष्ट अशी तू माझ्यापासून दूर लोटली. सत्याचा मला तू सांगत केलं. असं काय ज्यावेळी केलं? माझ्या हिरण्य गर्भापासून जो जन्माला आलाय तो काढता तो एक दुष्ट लोक आहे. आणि हा दुष्ट लोक याला मला त्रास लागले. नाही स्वामी, मला मातृत्वरोगी नाही स्वामी. स्वामी, जर मला माहित असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का हो? आणि संध्यावली, मी जगतोय तो माझ्या रागाच्या पोशिंदा म्हणून जगतोय. माझे राग जिवंत राहिले पाहिजे. माझ्या एका पुत्राची मी किंमत केव्हाच करत नाही. बाळ हे लहान लहान बालक आहे. उद्याचे हे राजकन्या उद्या राजकन्यावर बसतील. पण माझे उद्याचं दुःखात राहिले नाही. स्वामी, मी पाहते प्रत्येकाजवळ पाहते, प्रत्येक बाळाजवळ
राज्याशिवाय फेरफटका मारणार राज करते तुमच्या चित्रात जन्मलेला तुमचा पुत्र कुष्ठरोगी एक कलंकित राजकर्ता म्हणून या विश्वात आपण कुठेतरी राज मैत्रिणीजवळ जाऊ. आणि जर बाळाला पुढच्या लोकांना असेल, तर माझ्या बाळाला पुढच्या लोकांपर्यंत नसेल. आणि संध्याकाळी यावेळी हा विचार तू केलास पण तोपर्यंत तो रोग माझ्या राज्यात फैलावला नाही. लहान लहान बालक तडफडून या मेघडीवर कोसळती म्हणत दोषाचा पाठा माझ्या मस्तकी येईल. तुमच्या मनाचं जर समाधान व्हायला हवंय ना स्वामी, मग मी काय करायला हवंय? एकच करायला हवे माझ्या म्हणण्याला होकार द्यावा. सामधान दंडाने फेरला चार तत्वाचा वापर करून राजकर्ता या नात्याला सांगतोय तुला स्वतःच्या धर्मपत्नीला आज्ञा देतोय पुत्राचा त्याग कर. नाही करणार स्वामी. माझ्या राज्यातून परमेश्वरामध्ये
कोण असेल? स्वागत आहे आपल्या देवाला संज्ञा. हे काय पाताळ भुवन सम्राट मायासुराशी माझ्या देवाला संज्ञा. दानवेश्वर तर अतल वितल तलातल रसातल निसुतल काटा सप्त पाताळाचा त्याग करून आमच्या वर्तमानाला खाली कशा रावण हो यज्ञ कर्म करत आहे. आज आपल्याला बदला घेण्यासाठी इथपर्यंत दानवेश्वर जे जे ब्राह्मण माझ्या शब्दाला ऐकले जे हाताला घेतले सहकार्य करणारे तुम्ही म्हणत मानव हे सारं बंद व्हायला हवंय. दानवेश्वर हस्त दूर झाले युद्धात हरलो म्हणजे तुम्ही हातभर झाले. मला वाटेल बुद्धीला पटेल ते करण्यासाठी होशील. हे काय ज्या मतावरती उद्गार बाहेर निघाले हे करीत नाही. काय रे करशील? न्याय देण्याचा कर्तव्य जेवणात तू करतोय. राजकर्ता समजायला हवंय. राजकर्ता म्हणजे काय? राजकर्ता कसा हवंय? जगण्याचा अधिकार आहे. राजकर्ता शेवटची एक कळकळीची विनंती आहे तुमच्याजवळ आणि तीच माझी इच्छा परिपूर्ण करावी एवढी तुमच्याजवळ प्रार्थना करतो. हे माझ्या माते
निर्माण केला, एक जन्मदाती आणि दुसरी माता म्हणजे तू माझी धरणी माता. आईच्या उदरातून जन्म घेतला, आई धरणी माते तुझा आधार घेतला ग. एक पराक्रमी हस्त आई हा तुझ्यापासून दूर जाते. आई पुनः झोपी जा.